नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राष्ट्रीय पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यासह देशभरात मानवंदना. सागरी सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत 22वी पश्चिम क्षेत्र परिषद बैठक. जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार, भारताचं चोख प्रत्युत्तर. डेबिट कार्डाचा गैरवापर रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील, वित्त मंत्रालयानं मागवला चौकशी अहवाल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युतीबाबत शिवसेनेची चर्चेची भाजपाची तयारी, अन्यथा स्वबळावर लढण्याचे रावसाहेब दानवे यांचे संकेत. अमरावतीत महसूल विभागानं घातलेल्या छाप्यांमध्ये 3 कोटी रुपयांची डाळ जप्त. लोढा समितीच्या शिफारशी लागू करेपर्यंत राज्य क्रिकेट संघटनांना निधी वितरित न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश. आणि कबड्डी विश्वचषकाच्या अंतिम फेरीतल्या प्रवेशासाठी आज महत्वपूर्ण लढती, भारत थायलंड आमने सामने. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. आज पोलीस स्मृती दिवस. 21 ऑक्टोबर 1959 मध्ये लडाख इथल्या हॉट स्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या भागात गस्त घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 10 शिपायांना चीनी सैनिकांच्या हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालं. त्या बलिदानप्रित्यर्थ हा दिवस राष्ट्रीय पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज दिल्लीतल्या चाणक्यपुरी इथल्या पोलीस स्मृती मैदानावर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यातही विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतल्या नायगाव पोलीस मुख्यालयातल्या मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांच्या स्मृतींना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाकडून पथसंचलनही करण्यात आलं. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर आणि मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यावेळी उपस्थित होते. मरोळ इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातही पोलीस अधिकाऱ्यांकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना मानवंदना देण्यात आली. पुण्यातल्या पोलीस संशोधन केंद्राच्या प्रांगणात पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलीस स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. पोलीस दलाकडून हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. कोल्हापूर इथल्या पोलीस कवायत मैदानावर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना पोलीस प्रशासनाच्या वतीनं शहीद स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश RG अवचट, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. धुळे इथल्या पोलीस मैदानावरही पोलीस स्मृती दिवसानिमित्त शहीद जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली.
गडचिरोलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात शहीद जवानांना सलामी देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी नायक आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते। सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पश्चिम क्षेत्र परिषदेची 22वी बैठक होत आहे। या बैठकीला महाराष्ट्रासह गुजरात, गोवा या राज्यांचे मुख्यमंत्री तसंच पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत। दहशतवादाचा धोका लक्षात घेता सागरी किनारपट्टीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह किनारी पोलीस ठाणी सुरू करणं, बंदरं अत्याधुनिक करणं आणि सागरी सुरक्षा अधिक बळकट करणं यासारख्या विषयांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे। मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या आधार कार्डासह बायोमेट्रिक ओळखपत्र वितरणाचा आढावा यावेळी घेण्यात येईल। जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर तसंच कथुआ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जोरदार गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला। यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला। आज सकाळी 10च्या सुमाराला हिरानगर सेक्टरमधल्या बोबिया भागात पाकिस्ताननं अचानक गोळीबार सुरू केल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली। भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं। दरम्यान उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला इथं दहशतवाद्यांचा वावर असल्याची माहिती मिळाल्यामुळे सुरक्षा दलानं या भागाला वेढा घालून शोध मोहीम हाती घेतली आहे। लष्कर आणि पोलीस यांनी संयुक्तरित्या ही मोहीम हाती घेतली। 17 ऑक्टोबरला व्यापक शोध मोहीम हाती घेत सुमारे 700 घरांची तपासणी करण्यात आली होती। या वेळेला 44 जणांना ताब्यात घेण्यात आलं। पेट्रोल बॉम्ब, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांची लेटरहेड्स, अनधिकृत मोबाईल फोन्स तसंच देशविरोधी प्रक्षोभक प्रसिद्धी साहित्य, चीन आणि पाकिस्तानचा ध्वज इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलं। सार्क देशांमध्ये परस्पर सहकार्य आणि आर्थिक समृद्धीला प्रोत्साहन देणं हीच भारताची प्राथमिकता आहे। यासाठी दहशतवाद मुक्त वातावरण गरजेचं आहे असं सांगत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे। काल नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गोव्यात नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत सर्व ब्रिक्स सदस्यांनी दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली। दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी सर्व ब्रिक्स राष्ट्रांचं एकमत झालं असं त्यांनी सांगितलं। यापूर्वी झालेल्या ब्रिक्स परिषदांच्या तुलनेत या परिषदेच्या संयुक्त जाहीरनाम्यात दहशतवादावर कठोर शब्दात टीका करण्यात आली आहे असं स्वरूप म्हणाले। पाकिस्तानात भारतीय दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी वाहिन्यांवर बंदी आणणं हे पाकिस्तानचं बेचैन असल्याचं लक्षण आहे असा टोला स्वरूप यांनी लगावला। शेतकऱ्यांना शेतीत नवनवीन प्रयोग करण्याच्या दृष्टीनं तंत्रज्ञानाचं सहाय्य मिळावं यासाठी केंद्र सरकार देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक कृषी विज्ञान केंद्र स्थापन करणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी काल ही घोषणा केली। सिंग यांनी काल कृषी विज्ञान केंद्र तज्ज्ञ आणि कृषी विकास अधिकारी त्याचप्रमाणे 12 राज्यातल्या प्रगतिशील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते। डेबिट कार्डांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। त्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यात येत असून या संदर्भातला अहवाल मागवला असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिली आहे। स्टेट बँकेसह विविध बँकांची काही डेबिट कार्ड्स ब्लॉक केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। वित्त मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 99.5% कार्ड्स सुरक्षित आहेत। त्यामुळे बँक ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय अर्थ मंत्रालयानं केलं आहे। ब्लॉक केलेल्या डेबिट कार्डांची संख्या अतिशय कमी आहे असं केंद्रीय वित्तीय सेवा विभागाचे अतिरिक्त सचिव जी.सी. मुर्मू यांनी म्हटलं आहे। आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी बँकांकडून 32 लाखांहून अधिक डेबिट कार्ड्स ब्लॉक केल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या बाबत झालेल्या चुकींमुळे ही कार्ड्स ब्लॉक करण्यात आली। यासाठी अर्थ मंत्रालय विविध सूचनांवर काम करत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती संदर्भात चर्चा करायची भाजपची तयारी आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज स्पष्ट केलं।
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. जिल्हा स्तरावर युतीसाठी नेत्यांनी चर्चा करावी, जर युती होत असेल तर करावी, अन्यथा एकट्यानं लढण्याची तयारी करावी असं ते म्हणाले. भाजप पक्षात गुंडांना प्रवेश नाही, तसंच त्यांना निवडणुकीचं तिकीटही देण्यात येणार नाही असं दानवे यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने असून कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही असं दानवे यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानी कलाकारांनी काम केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ए दिल है मुश्किल या चित्रपटाचं प्रदर्शन सुरळीतपणे होईल याची राज्य सरकार काळजी घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाचा निर्माता करण जोहर याला दिलं आहे. या चित्रपटात पाकिस्तानी कलाकाराचा समावेश असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. लोकशाही पद्धतीनं निषेध करणं योग्य आहे, परंतु कायदा हातात घेतला तर राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. या संदर्भात चित्रपट मंडळाच्या शिष्टमंडळानं काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात चणा डाळीची साठेबाजी केल्याप्रकरणी महसूल विभागानं काल रात्री छापे घालत सुमारे 3 कोटी रुपयांची 1000 क्विंटल चणा डाळ जप्त केली आहे. अमरावती एमआयडीसी परिसरात 14 ठिकाणी छापे घालण्यात आलेत. त्यापैकी 3 गोदामं सील करण्यात आली आहेत. पहाटे 3 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. एका डाळ मिलसाठी 3500 क्विंटल डाळ साठवणुकीचा परवाना होता. मात्र रजिस्टरमधल्या नोंदीत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचं सकृतदर्शनी आढळून आलं आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दूरध्वनीवरून त्यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चणा डाळ आणि तूर डाळ साठवणूक होत आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडे येत होती. काल संध्याकाळी आणि अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी 14 गोडाऊन तपासणी केली. त्यातले 3 गोडाऊन अवैध आहेत, त्यांना कुठलीही परवानगी नाही डाळ साठवणूक करण्याची. असे 3 गोडाऊन सील केलेले आहेत. त्यात अंदाजे 1200 टनचा साठा तिथे आम्ही सील केलेला आहे. उर्वरित 11 गोडाऊनला परवानगी आहे. त्यांना जे लायसन्स दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त तिथे आहे का माल अशी काउंटिंग सुरू आहे. आणि अजूनही माहिती येत आहे दिवाळीच्या अगोदर चणा डाळीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि तिची भाववाढ होते बाजारामध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणात डाळ साठवणूक केली तर ते भाव वाढतात, म्हणून ही सर्व डाळ आम्ही ओपन मार्केटमध्ये आणणार आहोत आणि ज्यांनी अवैध साठवणूक केली किंवा लायसन्सपेक्षा जास्त साठवणूक केली त्यावरती कारवाई केली जाईल. डाळ नियंत्रण कायद्याबाबत केंद्र सरकारनं सुचवलेले जवळपास सगळे बदल राज्य सरकारनं स्वीकारले आहेत. मात्र विशेष न्यायालय स्थापन करण्याची मागणी स्वीकारलेली नाही अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. काल पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विशेष न्यायालय स्थापन करण्याची कायदेशीर प्रक्रिया खूप मोठी आहे, त्यावर तोडगा काढण्याचं काम सुरू आहे असं ते म्हणाले. शिवसेनेसोबतच्या युतीचा निर्णय पक्षांतर्गत चर्चा करूनच घेऊ असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. अतिशय खडतर परिस्थितीत देशाच्या सीमेवर नागरिकांच्या रक्षणासाठी जवान सतत कार्यरत असतात. अनेक वेळा त्यांना हौतात्म्यही पत्करावं लागतं. अशावेळी आपण सगळे त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत अशी भावना देशभर निर्माण व्हायला हवी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जेम्स अँड ज्वेलरी नॅशनल रिलीफ फाउंडेशनच्या वतीनं उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशांचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात यंदाचा गळीत हंगाम येत्या 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र साखर कारखाने सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र एफआरपी जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल कोल्हापुरात ऊसाचा ट्रक पेटवून दिला. सावर्डे इथून वारणा कारखान्याकडे ऊस घेऊन हा ट्रक निघाला होता. या आंदोलनामुळे जिल्ह्यात काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनला आता बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात चालू हंगामात 2,53,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली. मात्र परतीच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसला आहे. सोयाबीन लागवडीचा खर्च एकरी किमान 10,000 रुपये येतोय आणि आज मिळणारा भाव 2,000 रुपये देखील नाही. त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 4,500 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसंच या अडचणीचा व्यापारी फायदा घेत असून पडेल त्या भावानं सोयाबीनची खरेदी करत आहेत अशी तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर झाला तर विकासाचा मार्ग सुकर होतो. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जलयुक्त शिवारची चळवळ राबवली गेली आणि अनेक वर्ष दुष्काळाच्या झळा सोसणारं खेडगाव हिरवगार झालं. मोबाईल हा आजच्या पिढीचा परवलीचा शब्द. मात्र केवळ गेम खेळण्यापुरता, सेल्फी काढण्यापुरता याचा वापर मर्यादित न ठेवता माहितीच्या देवाणघेवाणीसाठी त्याचा प्रभावी उपयोग होतो हे दाखवून दिलंय जळगाव जिल्ह्यातल्या खेडगावच्या तरुणांनी. केवळ 4,000 लोकवस्तीचं हे गाव. गावात गेल्या काही वर्षांपासून भीषण पाणी टंचाई. शेती सोडाच, पण उदरनिर्वाहासाठी आवश्यक सुविधांअभावी लोकांनी शहराचा मार्ग धरलेला. असं असलं तरी शहरातल्या धकाधकीच्या जीवनात गावाकडची ओढ माणसाला स्वस्थ थोडीच बसू देते. म्हणतात ना, अहो इच्छा तिथे मार्ग. अशाच एका स्थलांतरित झालेल्या तरुणानं व्हॉट्सअपच्या माध्यमातून गावकऱ्यांशी सतत संवाद साधला. राज्य सरकारनं गेल्या वर्षी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचं महत्त्व त्यांना पटवून दिलं. गावातल्या नदी नाल्यांची तपासणी करून सुरुवातीला उताई नदीच्या खोलीकरणाला सुरुवात केली. प्रशासनाचंही सहकार्य मिळालं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विभागानं आवश्यक ती यंत्रसामग्री पुरवली. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शिवार हिरवगार झालं. सरकारी मदतीचा गैरवापर करणारे, गरज नसतानाही अनुदान मिळवण्यासाठी धडपडणारे लोक आपण बघतो. मात्र सचोटीनं केलेल्या व्यवहाराचं फळ शतपटीनं मिळतं हा अनुभव या तरुणांना आला. मिळालेल्या सरकारी मदतीपैकी आवश्यक ती रक्कम खर्च करून उरलेली रक्कम सरकारला परत करणारे हे प्रफुल्ल साळुंखे. पाणी साठवण्यासाठी जो एक संघर्ष करायचा होता तो की लोकांचं जे मत परिवर्तन करायचं होतं. त्यामुळे आम्ही सगळे जे राजकीय पक्ष आहेत हे सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र केलं. गावातल्या सगळ्या मंडळींचे वाद मिटवले आणि हे नदी खोलीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. सरकारनं त्यांना आणखी एका प्रकल्पासाठी रक्कम दिली आहे. साळुंखे यांचा कित्ता इतरांनीही गिरवला तर अशी अनेक गावं आणि पर्यायानं देश सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही. देशवासियांना प्रभावी सार्वजनिक सेवा प्रदान करता याव्यात यासाठी राष्ट्रीय ओळखपत्र अर्थात आधार कार्ड दिलं जातं. या सेवा नवजात शिशूला सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी उस्मानाबाद इथल्या स्त्री रुग्णालयात जन्मलेल्या नवजात शिशूला ओळखपत्र देण्यात येत आहे. आईवडिलांच्या नावाच्या आधारे आधार कार्ड देण्यात येत असून 5 वर्षांनंतर त्या शिशूच्या अंगठ्याचा ठसा आणि बुब्बुळ स्कॅनिंग करण्यात येणार आहेत. 20 दिवसात 240 नवजात बालकांना आधार कार्ड देण्यात आली आहेत. उस्मानाबाद स्त्री रुग्णालयाचा हा अभिनव उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. आधार कार्डचा फायदा असा होईल बालकांना जन्मताच, म्हणजे डिस्चार्ज होण्यापूर्वी त्या बालकाचं आधार कार्ड त्याला मिळून जाणार आहे आणि त्या आधार कार्डच्या आधारे त्यांचं जे 1 वर्षापर्यंतचं लसीकरण आहे किंवा इतर नोंदणी आहेत आणि जन्म नोंदणी जी काही होण्याबाबतचे जे काही सोय होईल त्याची, आणि अशा प्रकारे विविध आरोग्याच्या दृष्टीने असलेल्या योजनांमध्ये त्या बालकांना तो फायदा होण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्यातल्या जाम तलाव इथं 2 दिवसीय आरोग्य जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. काल या अभियानाचा समारोप झाला. जनतेला सरकारच्या आरोग्यविषयक विविध योजनांविषयी माहिती मिळावी यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नवजात शिशू, गरोदर माता तसंच किशोरवयीन मुलं यांच्यासाठी आरोग्य आणि सकस आहाराबाबत तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली.
विविध सकस व्यंजनं आणि वनभाज्यांच्या माहितीपर साहित्यांचे स्टॉल्स लावून जनजागृती करण्यात आली. तसंच लघु चित्रपटाद्वारे गावकऱ्यांना आरोग्यविषयक माहिती देखील देण्यात आली. अॅट्रॉसिटीचा मुद्दा पुढे करून संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशाच्या एकसंधतेला बाधा येईल, असा इशारा दलित महासंघाचे संस्थापक प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी दिला आहे. काल सांगलीमध्ये अॅट्रॉसिटी हक्क परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला दलितांचा विरोध नाही, पण अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा ही मागणी योग्य नाही, असं ते म्हणाले. या कायद्यात अलीकडेच दुरुस्ती झाली असून त्याचा गैरवापर होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी, असं त्यांनी स्पष्ट केलं. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र, पीबी मार्ग, वरळी, मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. मुंबई विद्यापीठातल्या शाहीर अमर शेख अध्यासन आणि लोककला अकादमीच्या वतीनं अमर शेख जन्मशताब्दी समारोप समारंभ आणि परंपरा महोत्सव काल कालिन्यातल्या कुसुमाग्रज मराठी भाषा भवनात पार पडला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांच्यासारख्या अनेकांनी मनामनात क्रांतीची ज्योत पेटवत संयुक्त महाराष्ट्र घडवला. या महापुरुषांचं कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं आठवले यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आयुर्वेद व्यासपीठ महाराष्ट्राच्या वतीनं यंदा धन्वंतरी जयंतीनिमित्त आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातल्या 353 तालुक्यात आहारातून आरोग्य या एकाच विषयावर 20 ते 28 ऑक्टोबर या काळात व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत. गोवा, मध्य प्रदेश तसंच परदेशातही हा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमाअंतर्गत काल मुंबईत भांडूप इथं ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ राजन पाटणकर यांचं व्याख्यान झालं. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सुयोग्य आहाराचं नियोजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं, असं त्यांनी सांगितलं. आयुर्वेदानुसार निरामय आरोग्यासाठी आहार हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ऋतूनुसार आणि प्रकृतीनुसार हा जर का योग्य प्रमाणे घेतला गेला तर निरामय आरोग्य हे 100% राहतंच. या निमित्ताने हे विचार की आहारातून आरोग्य हे कसं पाळायचं, या निमित्ताने आयुर्वेद व्यासपीठातर्फे सर्व महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यामध्ये हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी राबवायचा मी ठरवलेला आहे. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं अर्थात मामीचं उद्घाटन काल झालं. या महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठीचा पुरस्कार ख्यातनाम दिग्दर्शक लेखिका सई परांजपे यांना प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा पुरस्कार चीनमधील चित्रपट निर्माते झिया झांगके यांना देण्यात आला. या महोत्सवात 54 देशातील 175 चित्रपट, लघुपट तसंच माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि राज्य क्रिकेट संघटना यांच्यामधले सर्व आर्थिक व्यवहार गोठवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. लोढा समितीच्या शिफारशी मान्य करण्याबाबतचा निर्णय होईपर्यंत राज्य क्रिकेट संघटनांना सामन्यांसाठी सुद्धा निधी वितरित करू नये, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी किती कालावधी लागेल हे स्पष्ट करणारं निवेदन प्रतिज्ञापत्रावर द्यावं आणि ते लोढा समितीसमोर आणि सर्वोच्च न्यायालयासमोर 3 डिसेंबरपर्यंत सादर करावं, असे निर्देश न्यायालयानं बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना दिले.
बीसीसीआयच्या सर्व खात्यांची छाननी करण्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक नेमावा असे निर्देशही सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं दिले आहेत. बीसीसीआयच्या मोठ्या रकमेच्या करारांची छाननी करावी असे निर्देशही न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि एल. नागेश्वर राव यांचा समावेश असलेल्या पीठानं दिले आहेत. या छाननीसाठी मर्यादा निश्चित करावी असं न्यायालयानं लोढा समितीला सांगितलं आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेत्या भारताच्या पी.व्ही. सिंधूला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या फेरीतल्या सामन्यात जपानच्या सयाका सातोनं सिंधूचा पराभव केला. ऑलिम्पिकनंतर सिंधूचा हा पहिलाच सामना होता. या स्पर्धेतलं भारतीय पुरुष खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अहमदाबाद इथं गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या तिसऱ्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारत, कोरिया, इराण आणि थायलंड हे 4 देश विश्वविजेतेपदात पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. अंतिम फेरीतल्या प्रवेशासाठी आज उपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण लढती होणार आहेत. कोरिया आणि इराण यांच्यात पहिली लढत होईल तर भारत आणि थायलंडमध्ये दुसरी लढत होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यासह देशभरात मानवंदना. सागरी सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत 22वी पश्चिम क्षेत्र परिषद बैठक. जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार, भारताचं चोख प्रत्युत्तर. डेबिट कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील, वित्त मंत्रालयानं मागवला चौकशी अहवाल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युतीबाबत शिवसेनेशी चर्चेची भाजपची तयारी, अन्यथा स्वबळावर लढण्याचे रावसाहेब दानवे यांचे संकेत. अमरावतीत महसूल विभागानं घातलेल्या छाप्यांमध्ये 3 कोटी रुपयांची डाळ जप्त. लोढा समितीच्या शिफारशी लागू करेपर्यंत राज्य क्रिकेट संघटनांना निधी वितरित न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश. आणि कबड्डी विश्वचषकाच्या अंतिम फेरीतल्या प्रवेशासाठी आज महत्त्वपूर्ण लढती, भारत थायलंड आमने सामने. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनी.